नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पावसाळा चालू झालेला आहे आणि आज मी जंगलामध्ये फिरायला आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला भुईफोडाच्या बद्दल थोडक्यात माहिती घ्यायची आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर चला तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी आलेलो आहे जंगलात आणि आपल्याला पहिला भुईफोड दिसलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पावसाळा सुरू झाला हे भुईफोड उठायला चालू होतात आणि दिवाळी मे महिन्यातवर हे भुईफोड आपल्याला जंगलामध्ये दिसतात. तर मित्रांनो, हे भुईफोड आता उठायला चालू झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आणि उठायला चालू झालेले आहेत. तर मी आज तुम्हाला त्यातील भाग दाखवणार आहे. हा थोडा हिरवा आहे मित्रांनो आणि एक 10-15 दिवसांनी हा मोठा होऊन मोठा होणार आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आत ओला आणि वाळलेला असे दोन असतात. हा वाळलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जर आपल्याला पायाला जखम किंवा काय झालं किंवा हाताला कापलेलं असेल किंवा ठ्याच लागली असेल पायाला, तर आपण हा औषधी भुईफोड म्हणून वापरू शकतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, हे जे वाळलेलं आहे ते आपण त्यावर ठेवून ते 1-2 दिवसात ते जखम आपली वाळू शकते मित्रांनो. तर हा औषधी भुईफोड आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि आपण हा भुईफोड वाळलेला आपण घरी आणून ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि सगळे भुईफोड उठलेले आहेत. तुम्ही पाहू शकता जंगलामध्ये सगळीकडे भुईफोड उठलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.